हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर पी लुपणे आपल्यासाठी एक्झाम्पल घेऊन आलो आहे. अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्ममधील एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल फॉलोइंग वेअर द बॅलन्स शीट ऑफ द फर्म ऑफ मेसर्स दिनेश अँड ओमकार अँड गणेश अँड सोहास on 31st March 2021 when they decided to amalgamate their business and started a new business styled as Dogs Traders. बॅलन्स शीट दिलेली आहे. यामध्ये लायबिलिटीज की ज्यामध्ये क्रेडिटर्स दिनेश ओमकार 12,000, गणेश सोहास 27,000, बिल्स पेएबल्स 6,000 डॅश, रिझर्व 9,000 डॅश, कॅपिटल्स दिनेश 25,000, ओमकार 20,000, गणेश 30,000 आणि सोहास 20,000. असेट्स यामध्ये कॅश ॲट बँक 6,000, 5,000, बिल्स रिसिवेबल्स डॅश 5,000, डेटर्स दिनेश आणि ओमकारचे आहेत 28,000, ज्यामधून RDD वाचा जाता डेटर्स आलेले आहेत 26,000, गणेश आणि सोहाचे डेटर्स आहेत 20,000, स्टॉक 15,000, 20,000, लीज होल्ड प्रॉपर्टी 25,000 डॅश. नंतर गणेश आणि ट्रेडर्सचे असेट्स आहेत फर्निचर डॅश 6,000, मोटर व्हॅन 12,000, गुडविल डॅश 9,000. इथं बॅलन्स शीट क्लोज होईल. ॲडजस्टमेंट्स. पहिले ॲडजस्टमेंट, द न्यू फर्म हॅज टू टेक ओव्हर द असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ बोथ द फर्म्स सब्जेक्ट टू मेसर्स दिनेश अँड ओमकार ट्रेडर्स मीटिंग देअर बिल्स पेएबल्स आउट ऑफ देअर बँक बॅलन्स. दूसरे ॲडजस्टमेंट, असेट्स ऑफ दिनेश अँड ओमकार ट्रेडर्स वेअर व्हॅल्यूड ॲज डेटर्स ₹25,000, स्टॉक ₹13,000, लीज होल्ड प्रॉपर्टी ₹30,000 अँड गुडविल ₹7,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, असेट्स ऑफ गणेश अँड सोहास ट्रेडर्स वेअर व्हॅल्यूड ॲज डेटर्स ₹18,000, स्टॉक ₹18,000, फर्निचर 5,000 अँड गुडविल ₹8,000. Ganesh took over motor van at an agreed value of ₹10,000. Show the necessary ledger accounts in the books of old firms. ओल्ड फर्म्समध्ये आपल्याला दोघांच्याही ओल्ड फर्म्समध्ये आपल्याला आवश्यक ते अकाउंट्स तयार करायचे आहेत. म्हणून सुरुवातीला इन द बुक्स ऑफ दिनेश अँड ओमकार यामध्ये अकाउंट्स येतील रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि न्यू फर्म अकाउंट. सर्वप्रथम पार्टनर्स कॅपिटलचे बॅलन्सेस. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन दिनेश 25,000, ओमकार 20,000. कॅश ऑब्लिक बँक अकाउंटचा बॅलन्स कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,000. रिझर्व दिनेश आणि ओमकारला वाटला जाईल म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिझर्व दिनेश 4,500, ओमकार 4,500. बिल्स पेएबल्स घेतलेले नाहीत म्हणून बिल्स पेएबल्स पेड होतील. याकरता एंट्री बिल्स पेएबल्स अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, याचं पोस्टिंग कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बिल्स पेएबल्स 6,000. डेटर्सची किंमत ₹1,000 कमी केलेली आहे म्हणून जे कमी झालेला बॅलन्स आहे तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला येईल 1,000. स्टॉकची किंमत देखील ₹2,000 कमी झालेली आहे, ते देखील रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला येतील 2,000. लीज होल्ड प्रॉपर्टीची किंमत मात्र या ठिकाणी वाढलेली आहे म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लीज होल्ड प्रॉपर्टी 5,000. गुडविल क्रिएट झालेला आहे याकरता एंट्री होईल गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट दिनेश 3,500 आणि ओमकार 3,500. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज होईल ₹5,000 आणि डेबिट साईडला बॅलन्स कमी पडेल 2,000. हा बॅलन्स पार्टनर्सना वाटला जाईल म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिनेश ओमकार, यामध्ये दिनेश 1,000, ओमकार 1,000 आणि याचा दुसरा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट दिनेश 1,000, ओमकार 1,000. इथं
अकाउंट्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स क्लोज होतील. यामध्ये ओमकार 29,000 आणि दिनेश 34,000 रुपयांनी. बॅलन्स डेबिट साईडला कमी पडेल. हा बॅलन्स न्यू फर्म अकाउंटला ट्रान्सफर होईल, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू न्यू फर्म अकाउंट दिनेश 34,000 आणि ओमकार 31,000. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट टॅली होईल 6,000 रुपयांनी. आता न्यू फर्म अकाउंटमध्ये एंट्रीज होतील. पहिल्यांदा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटवरून न्यू फर्म अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिनेश आणि ओमकार. यामध्ये दिनेश 34,000 आणि ओमकार 29,000, बेरीज 63,000 रुपये. बॅलन्स शीटमधील क्रेडिटर्स आहेत तसे न्यू फर्म अकाउंटचे क्रेडिट साईडला येतील बाय क्रेडिटर्स 12,000. यानंतर दिनेश आणि ओमकार या ट्रेडर्सच्या घेतलेल्या असेट्स आणि याचं झालेलं रिव्हॅल्युएशन आहे. या अमाऊंट्स येतील न्यू फर्म अकाउंटच्या डेबिट साईडला. यामध्ये डेटर्स 25,000, स्टॉक 13,000, लीज होल्ड प्रॉपर्टी 30,000 आणि गुडविल 7,000. आणि इथं न्यू फर्म अकाउंट टॅली होईल 75,000 रुपयांनी. त्याचप्रमाणे गणेश आणि सुहास यांच्या पुस्तकामध्ये तेच अकाउंट्स येतील रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू फर्म अकाउंट. यामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन गणेश 30,000, सुहास 20,000. डेटर्स 2,000 रुपयानं कमी झालेले आहेत, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेटर्स 2,000. स्टॉकची किंमत देखील 2,000 रुपयांनी कमी केलेली आहे, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला स्टॉक 2,000. फर्निचर ते देखील 1,000 रुपयानं कमी झालेले आहेत, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू फर्निचर 1,000. गुडविल बॅलन्स शीटमध्ये गुडविल आहे आणि एंट्रीमध्ये गुडविल आहे, त्यामुळं इतर असेट्सप्रमाणेच गुडविलचं व्हॅल्युएशन होईल. इथं देखील गुडविल 1,000 रुपयानं कमी झालेले आहेत, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल 1,000. मोटर व्हॅन गणेशने 10,000 रुपयाला घेतलेले आहे, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू मोटर व्हॅन अकाउंट 10,000. 8,000 रुपयाची मोटर व्हॅन 10,000 रुपयाला घेतली, 2,000 रुपये लॉस झाला. हा लॉस रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू मोटर व्हॅन 2,000 आणि इथं रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज होईल 8,000 रुपयांनी. क्रेडिट साईडला बॅलन्स कमी पडतील 8,000 की जे पार्टनर्सना वाटायचे आहेत, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट गणेश आणि सुहास प्रत्येकी 4,000 आणि बेरीज आउटर कॉलमला येईल 8,000 रुपये. हा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिव्हॅल्युएशन अकाउंट गणेश 4,000, सुहास 4,000. इथं अकाउंट्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स क्लोज होतील. यामध्ये सुहास 20,000 आणि गणेश 30,000. बॅलन्स डेबिट साईडला कमी पडेल. हा बॅलन्स न्यू फर्म अकाउंटला ट्रान्सफर होईल. गणेश 16,000 आणि सुहास 16,000. न्यू फर्म अकाउंट या पद्धतीनं असेल. सर्वप्रथम पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स पार्टनर्स न्यू फर्म अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट गणेश सुहास. गणेश 16,000, सुहास 16,000, बेरीज 32,000. बॅलन्स शीटमधील क्रेडिटर्स आहे तसे न्यू फर्म अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतील 27,000 रुपये. कॅश आहे तसा बॅलन्स येईल न्यू फर्म अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅश ऑब्लिक बँक 5,000. बिल्स रिसिवेबल्स आहे तसे येतील 5,000. डेटर्सचं व्हॅल्युएशन 18,000 झालेलं आहे, म्हणून न्यू फर्म अकाउंटच्या डेबिट साईडला डेटर्स 18,000. स्टॉक 18,000. फर्निचर 5,000 आणि गुडविल 8,000 रुपये. इथं न्यू फर्म अकाउंट टॅली होईल 59,000 रुपयांनी. थँक्यू.